मंडळी, अकोले जिल्ह्याच्या राजकारणात सध्या एकच चर्चा आहे। एक सामान्य कार्यकर्त्याचा असा काही झंझावात सुरू झाला आहे की सगळीकडे त्याचीच हवा आहे। आज आपण पाहणार आहोत भाजपचा हा नवा धुरंधर कोण आहे आणि त्याने पक्षात काय भूकंप आणलाय। अहो, फक्त कार्यकर्ता म्हणून सुरुवात करणारा माणूस आज थेट भारतीय जनता पार्टी अकोला ग्रामीणचा जिल्हाध्यक्ष बनलाय। त्याचं नाव आहे संतोष शिवरकर। हा माणूस म्हणजे दुसरे तिसरे कोणी नसून महाराष्ट्र राज्याचे मुख्य प्रतोद आणि आमदार रणधीर सावरकर यांचा अगदी जवळचा आणि हुकमी खेळाडू आहे। मंडळी, संतोष शिवरकर यांचा प्रवास एखाद्या चित्रपटाच्या कथेसारखा आहे। सुरुवातीला पक्षाचा साधा कार्यकर्ता म्हणून काम केलं, त्यानंतर भारतीय जनता युवा मोर्चाला उपाध्यक्ष आणि मग थेट अध्यक्ष बनले। एवढंच नाही तर पंचायत समितीचे उपसभापती म्हणूनही त्यांनी आपला ठसा उमटवला आणि आता थेट भारतीय जनता पार्टी ग्रामीण जिल्हाध्यक्ष म्हणजे पहिल्या फळीतील नेता म्हणून त्यांची ओळख तयार झाली आहे। त्यांच्या या प्रवासाने सामान्य कुटुंबातील कार्यकर्त्यालाही मोठं पद मिळू शकते हे सिद्ध केलं आहे। जिल्हाध्यक्ष होताच संतोष शिवरकर यांनी एक गोष्ट स्पष्ट केली आहे, पक्षात गद्दारी चालणार नाही। पक्षाने दिलेला उमेदवार, पक्षाचे विचार आणि पक्षाची शिस्त पाळणे हे प्रत्येक पदाधिकाऱ्यांचं कर्तव्य आहे। जो कोणी हे कर्तव्य विसरेल, पक्षाच्या विरोधात काम करेल, त्याला अजिबात माफ करणार नाही असा थेट इशारा त्यांनी दिला आहे। या इशाऱ्यानंतर लगेचच मूर्तिजापूरमध्ये मोठी कारवाई झाली आहे। मूर्तिजापूर नगर परिषद निवडणुकीत पक्षाच्या अधिकृत उमेदवारांविरुद्ध प्रचार करणारे आणि कट कारस्थान करणारे 4 मोठे पदाधिकारी पक्षातून निलंबित करण्यात आले आहेत। या कारवाईत कोणाकोणाची विकेट गेली तर भाजपा युवा मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष अमोल पिंपळे, भाजपा युवा मंडळ अध्यक्ष श्रीकांत रामेकर, तसेच नमामि गंगे अभियानाचे प्रमुख नितीन भटकर आणि मंडळ कार्यकारिणीचे उपाध्यक्ष कमलाकर गावंडे या 4 जणांचा समावेश आहे। पक्षाने या चौघांनाही 6 वर्षांसाठी पक्षातून हकालपट्टी केली आहे। या कारवाईचा अर्थ स्पष्ट आहे, पुढील 6 वर्षांसाठी यापैकी कोणालाही पक्षाच्या कोणत्याही बैठकीत किंवा निवडणुकीत प्रक्रियेत सहभागी होता येणार नाही। पक्षाच्या प्रदेशाध्यक्षांकडे शिफारस करून ही कारवाई करण्यात आली आहे। अध्यक्ष संतोष शिवरकर यांनी यापूर्वी तेल्हारा, अकोट आणि बाळापूर येथील बंडखोरांवरही कारवाई केली होती। आता मूर्तिजापूरमध्ये ही धडक कारवाई करून जुने पदाधिकारी असो किंवा युवा पक्षविरोधी काम करणाऱ्यांवर सोडणार नाही असा अत्यंत कडक संदेश त्यांनी अकोल्याच्या राजकारणात दिलाय। तर मंडळी, अकोल्यात आता भाजपमध्ये एक नवा अध्याय सुरू झालाय। सामान्य कार्यकर्ता आज पदावर बसलाय आणि त्यांनी शिस्त लावण्यासाठी गद्दारांवर थेट कारवाई सुरू केली आहे। तुम्हाला काय वाटते, भाजपचे हे धक्कातंत्र पक्षाला बळ देईल की अडचणी आणेल? कमेंट करून नक्की सांगा आणि आपले लावरे व्हिडिओ चॅनल बघायला विसरू नका। धन्यवाद।